तर संजय शिरसाट यांच्या पाठोपाठ राज्यमंत्री मेघना बोर्डीकर सुद्धा वादात अडकल्यात। बोर्डीकरांनी तर एका ग्रामसेवकाला जाहीर कार्यक्रमामध्ये कानाखाली मारण्याची धमकी दिलेली आहे। मेघना बोर्डीकरांचा व्हिडिओ आमदार रोहित पवारांनी ट्विट करून सरकारवरती तोफ डागली आणि परिणामी नव्या वादाला सुरुवात झालेली आहे। असं सांगण्यासारखं कोणाचं काम केलं ना, याद राखी मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली खाली लागतात, बिलकुल चालणार नाही त्याचे कपडे, त्यासले चमचगिरी बिलकुल चालणार नाही, आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकील सांगते। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला बडतर्फ करण्याचा इशाराही दिला आणि कानाखाली लगावण्याची धमकीही दिली। जाहीर कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलेलं हे वक्तव्य गंभीर होतं। राज्य सरकारमधील संजय शिरसाट, योगेश कदम, माणिकराव कोकाटे हे मंत्री वादात सापडलेले असतानाच मेघना बोर्डीकरही आता त्यांच्या पंक्तीत जाऊन बसल्या। परिणामी रोहित पवारांनी ट्विट करत सरकारला झोडपण्याची संधी साधून घेतली, तर ग्रामसेवकाकडून सामान्य महिलांची अडवणूक होत असल्यामुळे जहाल वक्तव्य केल्याचं स्पष्टीकरण मेघना बोर्डीकर यांनी दिलं। त्या ठिकाणी त्या महिलांचा व्याकुळतेने त्या मला बोलत होत्या, बहिणीप्रमाणे त्या माझ्यासोबत सगळं काही त्यांचं सांगत होत्या आणि हा वारंवार त्याला सांगून की असं छळ तू करू नको, ते मला पाहावलं नाही आणि माझ्या भावना अनावर झाल्यात। मी त्यावेळेला काही मंत्री नाही, आमदार म्हणून नाही, तर ह्या माझ्या लाडक्या गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्या महिलांची त्यांची बहीण म्हणून व्यक्त झालेली आहे। मेघना बोर्डीकर यांचं स्पष्टीकरण आमदार रोहित पवारांना पटलेलं नाही। मारण्याची भाषा करण्याऐवजी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामसेवकावर कारवाई करता आली असती, याकडे पवारांनी लक्ष वेधलं। पण फक्त कार्यक्रमाला गर्दी नाही केली, 1400 घरकुलं ही त्या गावामध्ये दिली आणि तिथून फक्त 7 ते 8 लोक आली म्हणून मंत्री महोदया चिडल्या। एखाद्या अधिकाऱ्याने चूक केली असेल तिथं असणारा सीईओ, बीडीओ आणि तुम्ही मंत्री म्हणून नक्कीच कारवाई करू शकता, पण लोकात तुम्ही कानाखाली मारण्याची भाषा तिथं करत असाल हे योग्य नाही। रोहित पवारांनी केलेली टीका आणि ट्विटला राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी जशास तसं उत्तर दिलं। हे बघा, आमच्या विरोधकांना काही काम उरलेलं नाही ना त्या रोहित पवारांना काम उरले, म्हणून अशा कुठलेही मुद्दे अर्धवट व्हिडिओ व्हायरल करत राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यामागे त्यांना काही काम उरलेलं नाहीये। मागचं पुढचं व्हिडिओ बघावं, ते प्रसंग बघावं, का मी तशी बोलली आहे आणि नंतर बोलावं। आम्ही मंडळी सुद्धा ही आचारसंहिता पाळलीच पाहिजे। आम्ही ज्या सरकारचं नेतृत्व करतो त्या आपल्या वक्तव्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होणार नाही, हे भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे। मला वाटतं या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी जे स्पष्ट सांगितलं की आम्ही आता कारवाईशिवाय मला पर्याय राहणार नाही, मला वाटतं केव्हा तरी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय निर्णय करून प्रशासनाच्या माध्यमातून राज्य सरकारचा कारभार सुरू असतो आणि त्याच प्रशासनातील कर्मचाऱ्याबाबत कानाखाली मारेन अशी भाषा वापरली जात असेल तर त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो। त्यामुळे मेघना बोर्डीकरांनी यानंतर तरी बोलताना खबरदारी घेणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।